अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 5 जुलै शुक्रवार या दिवशी आहे दर्श अमावस्या। पितृदोष दूर करण्यासाठी अशी पूजा करा ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल। त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहे। दर्श अमावस्येला श्राद्ध अमावस्याही म्हणतात। या दिवशी आपले पितर हे स्वर्गातून पृथ्वीवर येतात। पितरांना तृप्त करण्यासाठी पूजाविधी देखील केले जातात। पितृदोषाची समस्या जर असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा। त्याचबरोबर पूजाविधी कसा करायचा, कुठले उपाय करायचे ते मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। पंचांगानुसार 5 जुलै वार शुक्रवार 2024 या दिवशी आहे दर्श अमावस्या। दर्श अमावस्येला या दिवशी नदीत स्नान करणं त्याचबरोबर दान करण्याची परंपरा आहे। अमावस्येचा दिवस हा पितरांना समर्पित असतो। दर्श अमावस्येला श्राद्ध अमावस्या असं देखील म्हटलं जातं। असं म्हणतात या दिवशी आपले पितर हे स्वर्गातून पृथ्वीवर येतात, त्यामुळं त्यांच्यासाठी काही पूजाविधी करणं अत्यंत फलदायी ठरलं जातं। यामुळे पितर हे तृप्त होतात व आपल्याला आशीर्वाद देतात। तर यानुसार या दिवशी चंद्र हा पूर्णपणे नाहीसा होतो। ही अमावस्या कुटुंबातील सर्व मृत व पूर्वजनांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी देखील असते। या दिवशी श्राद्ध अमावस्येशी निगडित पूजा केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळते अशी देखील मान्यता आहे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर्श अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून गंगा नदीत स्नान करायचे असते। परंतु प्रत्येकाला हे शक्य नसल्यानं या दिवशी स्नान करताना थोडंसं गंगाजल जरी पाण्यात टाकलं आणि त्याने स्नान केलं तरी देखील अतिशय प्रभावी असं हे आहे। त्यानंतर पितरांच्या मुक्तीसाठी व्रत करावं। या व्रताची सुरुवात ही सकाळपासूनच होते। व्रताच्या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी गरिबांमध्ये वस्तूचं दान करावं। यास बघा, तुम्ही अशा व्यक्तीला दान करायचं आहे जेणेकरून तुम्ही त्या जी काही वस्तू देणार आहात ती त्याची गरज त्या माणसाला असली पाहिजे। त्याचबरोबर अशा वस्तू तुम्हाला ज्या शक्य होतील ना त्या वस्तूचं तुम्ही दान करायचं आहे। परंतु त्यातल्या त्यात तुम्ही जर तीळ दान केलं तर अतिशय उत्तम। यासह कुंडलिकेत जर तुमचा चंद्र कमकुवत असेल ना तर त्याच्यात काही अडथळे येत असतील, मानसिक आरोग्य देखील तुमचं बिघडत असेल तर अशांनी या दिवशी चंद्रदेवाची पूजा नक्कीच करावी। चंद्रदेवाच्या पूजेने हे दोष आहेत ते दूर होतात। त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा नक्कीच लावावा। मोहरीचं तेल नसेल तर जे तेल असेल ते घ्यायचं आहे। त्यात पिवळी मोहरी थोडीशी टाकायची आहे आणि या तेलाने एक दिवा लावायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी निळे फूल आणि काळ्या तिळाला देखील अतिशय महत्त्व आहे। निळे फूल आणि काळे तीळ आणि हे मोहरीचं तेलात दिवा भगवान शनिदेवाची पूजा करणं अत्यंत फलदायी ठरतं। दर्श अमावस्येला हे धार्मिक उपाय केल्यानं पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते। त्याचबरोबर आळणी भात करायचा आहे आणि त्यावर दही व थोडे काळे तीळ घेऊन हे आपल्या घराच्या छतावर किंवा घरात खिडकीत तुम्ही हे एका कावळ्याला जरी नैवेद्य म्हणून ठेवलं तरी देखील पूर्वजांचा आशीर्वाद मिळत असतो। परंतु हा उपाय तुम्हाला सकाळी 12च्या आतच करायचा आहे। अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे। याने काय होणार आहे, आपल्या पूर्वज हे तृप्त होणार आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे आणि यामुळे
ते आशीर्वाद देणार आहे. आपलं परिवार हा सुखी आणि सुखी समाधानी होत असतो. परिवारात सुख शांती नांदत असते असं देखील म्हटलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.